नमस्कार, मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग 1 या विषयाचं लेक्चर सीरीज आपण घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये आपण पूर्वी चॅप्टर नंबर 1 जे आहे प्रॉफिट्स प्रायर्स टू कॉर्पोरेशन त्याचे व्हिडिओज बघितले होते. आता चॅप्टर नंबर आपण 2 सुरू केला आहे, लिक्विडेशन ऑफ कंपनी. त्यामध्ये हे आपण वेगवेगळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स बघितलेले आहे. आज त्याचं लेक्चर नंबर 5 आपण घेणार आहोत. त्यामध्ये एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे आपल्याला येणारे जे काही एक्झाम आपली सुरू होणार आहे 4 तारखेपासून, तर तिच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करता येईल किंवा आपल्याला ह्या जे व्हिडिओ आहेत याची मदत होईल आपल्या एक्झामसाठी. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच आपल्याला जी येणारी परीक्षा आहे त्यामध्ये हे जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करता येतील आणि चांगल्या मार्काने पास होता येईल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघायचे आहे शेवटपर्यंत आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला आपण सुरू करू आजचा या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. बघा, असा हा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला आपण काय करतो, प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घेतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की यामध्ये नेमकं काय सांगितलंय. मग बघा, द बॅलन्स शीट ऑफ जनता लिमिटेड जोगेश्वरी ॲज ऑन 31 मार्च 2020 वॉज ॲज फॉलोज. म्हणजे जनता लिमिटेड जी काही जोगेश्वरी त्याची बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिसतंय तर लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल आहे 2008% प्रेफरन्स शेअर्स आहेत, म्हणजे 2000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. 8% त्याचा डिव्हिडंड रेट आहे. त्यांना 2 लाख रुपये द्यायचे आहेत. नंतर 4000 इक्विटी शेअर्स इश्यू केले 100 रुपयाला, त्याचं पेडअप 80 रुपये आहे. परत 6000 शेअर्स इक्विटी शेअर इश्यू केलेले आहेत, त्याचं पण व्हॅल्यू 100 रुपये, पण पेडअप 70 रुपीज आहे. ठीक आहे. म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये काय झालंय की 2 वेळेस त्यांनी इक्विटी शेअर्स इश्यू केलेत वेगवेगळ्या वेळेस, आणि एकदा 4000 केले तर 6000 केलेले आहेत. दोघांचं पेडअप कसं आहे, वेगवेगळं. एकाला 80 रुपये दिलेत, किंवा जे 4000 लोक आहेत त्यांनी 80 रुपये दिलेत, आणि जे 6000 लोक आहेत त्यांनी 70 रुपये दिलेले आहेत. म्हणजे यांना पण आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट नंतर परत करायचं आहे. 3,20,000 आणि 4,20,000 रुपये आपल्याला कॅश असेल तर. नंतर डिबेंचर्स आहेत 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे डिबेंचरचं. त्या डिबेंचर होल्डर्सला 2 लाख रुपये देणं या व्यवसायाकडनं त्यांना मिळणं आहे. नंतर खाली अजून एक सांगितलंय, डिबेंचर्स इंटरेस्ट पेएबल, म्हणजेच डिबेंचर्सवर इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे 8,000 रुपये, तो पण द्यावा लागेल. म्हणजे जेव्हा कंपनी बंद पडली असेल तर साहजिकच डिबेंचर होल्डर्सला त्याचा इंटरेस्ट पण जो काही आउटस्टँडिंग असेल तर द्यावा लागेल. नंतर अजून सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 3,20,000 रुपयाचे. आता एकत्र दिले सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये काहीतरी ऍड असेल, 3,20,000 रुपयाचं त्या ठिकाणी क्रेडिटर्स आहेत. आता खाली आपल्याला इकडे बॅलन्स शीट मध्ये असेट साईडला असेट दिले आहेत. नंतर खाली आपल्याला काय सांगितलं ते खूप महत्वाचं असतं. द कंपनी वेन इन टू द व्हॉलेंटरी लिक्विडेशन ॲज ऑन दॅट डेट. म्हणजेच 31 मार्च 2020ला कंपनीने काय झालं, व्हॉलंटरी लिक्विडेशन घेतलं, म्हणजे स्वेच्छेने कंपनी बंद करायचा निर्णय घेतला. आणि त्या दिवशी जे कंपनी बंद झाली तर तेव्हा काय कसं अटी ठरल्यात किंवा कुठल्या अटीवरती लिक्विडेशन झालं ते खालीप्रमाणे सांगितलेलं आहे. मग बघा, ए मध्ये काय सांगितलं, प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज इन एरियर्स फॉर द लास्ट 3 इयर्स ॲज as per the article it was to be रिटर्न बिफोर रिटर्निंग द इक्विटी शेअर कॅपिटल. बरोबर आहे. म्हणजे लास्ट 3 इयरचं जे काही डिव्हिडंड आहे प्रेफरन्स होल्डर्सचं, तर ते एरियर्स आहे, थकबाकी आहे, दिलेलं नाहीये. म्हणजे जेव्हा आपण प्रेफरन्स शेअर्स पेड करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे काही तुमचं या ठिकाणी असलेलं थकबाकी आहे डिव्हिडंडची, ती सुद्धा द्यावी लागेल कॅपिटल सोबत. नंतर बी मध्ये काय म्हटलंय, सनरी क्रेडिटर्स इन्क्लुड्स लोन ₹80,000. लक्षात घ्या, सनरी क्रेडिटर्स म्हणजे हे, बरोबर. या सनरी क्रेडिटर्सवर ऍडजस्टमेंट आहे. आणि काय सांगितलं, सनरी क्रेडिटर्स इन्क्लुड्स म्हणजे ऍड आहे, बरोबर. काय आहे, ऍड आहे. काय ऍड आहे तर लोन ऍड आहे. कितीचं लोन ऍड आहे, 80,000 रुपयाचं लोन ऍड आहे. आणि लोन कसं आहे, सेक्युअर्ड आहे. कशावर सेक्युअर्ड आहे, हायपोथिकेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. म्हणजे हे जे काही प्लांट अँड मशिनरी आहे इकडे दिसते आपल्या बॅलन्स शीटला, तर ही व्यवसायाने तारण दिली बँकेला, आणि बँकेकडनं लोन घेतलं 80,000 रुपयाचा, असं त्याचा अर्थ होतो. आणि हे लोन कशामध्ये ऍड आहे, या 3,20,000 मध्ये ऍड आहे. ठीक आहे. ऑन प्लांट अँड मशिनरी अँड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹20,000. अजून काय ऍड आहे या 3,20,000 मध्ये, तर 20,000चं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण ऍड आहेत. म्हणजे सनरी क्रेडिटर्स मध्ये 2 गोष्टी ऍड आहेत. एक आहे लोन जे सेक्युअर्ड आहे, आणि दुसरं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, ते सुद्धा त्यामध्ये काय आहे, ऍड आहे. अशा 2 गोष्टी त्यामध्ये ऍड आहे. आपण बघू पुढे काय करायचं त्याचं. नंतर खाली काय म्हटलंय, द लिक्विडेटर्स रिलाइज असेट ॲज फॉलोज. लिक्विडेटर्सने काय केलं आहे, खालीलप्रमाणे असेट्स विकलेले आहेत. मग लँड अँड बिल्डिंग विकली, प्लांट अँड मशिनरी पण त्यांनाच विकली जी बँकेकडे आहे.
नंतर ऑफिस इक्विपमेंट पण त्यानंच विकले, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसेबल हे सगळे या रकमेने त्यांनी काय केलंय, असेट्स विकलेले आहेत. नंतर पुढे काय म्हटलंय, तर लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन अमाऊंट ₹2000. लिगल चार्जेस किती दिले आहेत प्रॉब्लेम मध्ये, तर ₹2000 लिगल चार्जेस झालेले आहेत. नंतर लिक्विडेशन एक्सपेन्स वेअर ₹5200, म्हणजे लिक्विडेशन एक्सपेन्स आहे ₹5200. नंतर लिक्विडेटर्स रिम्युनरेशन वॉज फिक्स ॲट ₹2000. रेम्युनरेशन कसं देणार आहे लिक्विडेटर्सला आपण, तर फिक्स देणार आहे. पहिलं ₹2000 त्याला फिक्स मिळणार आहेत. नंतर प्लस अजून 2% मिळणार कशावरती, ऑन सेल्स ऑफ असेट, म्हणजे जेवढे रुपये त्याने असेट विकले ना ह्या, तर या सगळ्या असेटवर त्याला काय मिळणार आहे, 2% रक्कम अजून मिळणार आहे. प्लस अजून तिसरं काय मिळणार आहे, 4% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे हे जे क्रेडिटर्स आहेत, या क्रेडिटर्स मध्ये जे अनसेक्युअर्ड आहेत, जे अनसेक्युअर्ड आहे, तर त्यावर त्याला अजून काय मिळणार आहे, 4% रक्कम ॲज अ रिम्युनरेशन मिळणार आहे. म्हणजे 3 प्रकारचं रेम्युनरेशन मिळणार आहे. एक तर फिक्स मिळणार आहे, दुसरं 2% ऑन सेल्स ऑफ असेटवर मिळणार आहे, आणि तिसरं 4% मिळणार आहे कशावरती, ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे जे क्रेडिटर्स आपल्याकडे आहेत त्यातले जे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असतील, आपण काढू किती आहेत, आणि मग त्यावरती त्याला पण अजून 4% रक्कम मिळणार आहे, असं रेम्युनरेशन मिळणार आहे. नंतर पुढं, देर वॉज अ टाईपरायटर विच वॉज कम्प्लिटली रिटर्न ऑफ फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. बघा, देर वॉज म्हणजे कुठं, कंपनीमध्ये एक काय आहे, टाईपरायटर होतं, आणि ते काय केलेलं होतं, कम्प्लिटली राईट ऑफ केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात स्क्रॅप म्हणून ठेवलेलं होतं, किंवा स्क्रॅप म्हणून टाकलेलं होतं, असं एक टाईपरायटर त्या व्यवसायामध्ये होतं. पण ज्या दिवशी कंपनी बंद केली, तर त्यावेळेस काय झालं आहे, लिक्विडेटर्सनं ते जे काही टाईपरायटर म्हणजे थोडक्यात स्क्रॅप जे होतं ते विकलं. बट द लिक्विडेटर्स सोल्ड फॉर ₹1000 विच वॉज नॉट इन्क्लूड इन द ऑफिस इक्विपमेंट मेन्शन अबो. ऑफिस इक्विपमेंट मध्ये ते मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजेच ते टायपरायटर जे काही भंगार स्वरूपात होतं, तर ते काही काही लिक्विडेटर्सने विकून टाकलं, आणि त्यापासून ₹1000 कॅश मिळाली. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला अजून एक कॅश मिळालेली आहे ₹1000, जे टायपरायटर होतं आपल्याकडं स्क्रॅपमधलं, तर ते विकलेलं आहे. नंतर खाली काय म्हटलं बघा, प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स इफ द अकाउंट्स वेअर पेड ऑन द 1st ऑफ जुलै 2020. बघा काय म्हटलं, की जेव्हा असं म्हटलं जाईल की अमाऊंट या दिवशी पेड केली लिक्विडेटर्सने, तेव्हा सरळ सरळ अर्थ काय होतो, ही ॲडजस्टमेंट कशावरती आहे, डिबेंचर होल्डर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, कारण की पेमेंट करायला पाहिजे होते 31 मार्च 2020ला, पण पेमेंट कधी केले तुम्ही, पेमेंट्स केलेले आहेत त्या ठिकाणी सांगितलंय की 1 जुलै 2020ला पेमेंट केले, म्हणजे डिले झाले पेमेंटला. तर अशा वेळेस जेव्हा असं सांगितलं असेल, सरळ सरळ याचा अर्थ होतो की डिबेंचर्सवरती ही ॲडजस्टमेंट आहे, किंवा डिबेंचर्सवरती आपल्याला जेव्हा डिबेंचर्स पेड करायचे आहेत, तेव्हा आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल की पेमेंट कधी झालेले आहेत. कारण की जेवढं डिले होईल तेवढं त्याचा इंटरेस्ट तुम्हाला डिबेंचर होल्डर्सला द्यावं लागेल. म्हणून डिबेंचर होल्डर्स जेव्हा आपण पेड करणार आहे, तेव्हा आपण याचा विचार करू. आता आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशनमध्ये फॉर्मॅट सगळ्यांना आता माहीत झाला आहे की कसा करायचा आहे, रिसिप्ट साईट, पेमेंट साईट. ठीक आहे, मग सुरुवातीला आपण काय घेतो, रिसिप्ट साईटला कॅश बॅलन्स घेतो, बरोबर आहे, की जे बॅलन्स शीटला आपल्याला दिसलेलं आहे. इथं बघा असतं कॅश इन हँड दिलेलं आहे, ₹16,000 ऑलरेडी कॅश आहे. आपल्याला रिसिप्ट साईडला काय घ्यायचं, सगळं कॅश घ्यायचं आहे वाटायला, पेमेंट करायला. ठीक आहे, मग पहिलं टू कॅश बॅलन्स इन हँड इथं आपण लिहिलंय ₹16,000 दोन्ही कॉलममध्ये. नंतर काय घेतो आपण, टू कॅश रिलाइज ऑन सेल्स ऑफ असेट, म्हणजे जे लिक्विडेटर्सने असेट विकलेले आहेत, तर त्या विकलेल्या असेटचं कॅश आपण इथं घेतो, म्हणून त्याला लिहायचं टू कॅश रिलाइज ऑन सेल्स ऑफ असेट. मग आता एक एक असेट जी विकलेली आहे तिचं व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, इथं लिहायचं आहे कितीला होती कितीला विकली. ठीक आहे, मग आता पहिली बघायचं काय विकलंय, मग इथं दिलंय लिक्विडेटर्स रिलाइज द असेट ॲज फॉलोज. मग पहिलं विकलंय प्लॅन अँड बिल्डिंग, कितीला विकली, 4,30,000ला विकली. ती होती किती रुपयाची, इथं बॅलन्स शीटमध्ये बघायचं, प्लॅन अँड बिल्डिंग 4,36ची होती, 4,30ला विकली. मग पहिल्या कॉलममध्ये कितीला होती ते लिहायचं, 4,36ची होती, आणि रिलायन्स व्हॅल्यू किती आहे, 4,30ला विकली. दुसरं काय विकलं आहे, दुसरं जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की प्लॅन्ट अँड मशिनरी या ठिकाणी विकलेली आहे, पण ती आता आपण घेणार नाहीये. का, कारण की याच्यावरती ॲडजस्टमेंट सांगितली आहे की ही जी काय प्लॅन्ट अँड मशिनरी आहे, ही कशावरती सेक्युअर्ड आहे. बघा इथं हायपोथिकेशन म्हणजे तारण म्हणून ठेवलेली आहे. कशासाठी, तर लोनसाठी. हे जे लोन घेतलेलं आहे या लोनसाठी तारण म्हणून ठेवलेली आहे, म्हणून ते आता आपण घेणार नाही. नंतर शेवटी ते आपण सगळं घेतल्यानंतर घेणार आहोत. ठीक आहे,
म्हणून पुढचं घ्यायचं ऑफिस इक्विपमेंट. मग ऑफिस इक्विपमेंट बघायचं कितीला होतं. तिथे या ठिकाणी आपल्याला दिसतं ऑफिस इक्विपमेंट 40,000चं होतं. ते विकलं किती रुपयाला, तर ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग बघा ऑफिस इक्विपमेंट्स 40,000चं होतं, 25,000ला विकलं. ठीक आहे. बरं फर्निचर राहिलं आपलं. ठीक आहे. ऑफिस इक्विपमेंट नंतर फर्निचर आहे. फर्निचर विकलं 16,000 रुपयाला. मग ते 16,000 रुपयाचं फर्निचर कितीला होतं ते बघायचं. घेतलं 20,000चं होतं. ते बघा आपण फर्निचर घेतलं 2 नंबरला. फर्निचर 20,000चं 16,000ला विकलं. असं प्रत्येक जे काही आहे स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसेबल आणि टाईप रायटर्स पण आपण त्या ठिकाणी विकलेलं आहे. ते आपल्याला कॅश मिळाली 1,000 रुपयाचं. म्हणजे जेवढी जेवढी कॅश सगळी आपल्याला इथं घ्यायची आहे. म्हणजे इथले जे काही विकलेलं आहे सगळं फर्निचर मशिनरी सोडून सगळं फर्निचर, ऑफिस इक्विपमेंट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल सगळे जे काही अमाऊंट आहेत या अमाऊंट काय करायच्या आहेत इथं आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा आपण सगळे अमाऊंट इथं घेतले आहेत. फर्निचर, ऑफिस इक्विपमेंट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल कितीला होतं ते बॅलन्स शीटमध्ये बघायचं आणि कितीला विकलं ते आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं असतं. आता टॅप रायटर्स पण इथं घेतलं आपण, कारण इथं काय सांगितलंय टॅप रायटर्स त्या ठिकाणी 1,000 रुपयाला विकलंय लिक्विडेटर्सने, म्हणून तेही आपण या ठिकाणी घेतलंय. मग अशा प्रकारे आपल्याला कॅश मिळाली. आता शेवटी काय झालंय, एक आपलं राहिलं होतं प्लांट अँड मशिनरी, ते आपण इथं घ्यायचंय. त्याला काय म्हणायचं, टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. काय म्हणायचं, टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. जेव्हा जेव्हा एखादी तारण असलेली असेट आपल्याला दिसतीये, तर तेव्हा आपल्याला काय करायचंय, सरप्लस काढायचंय. की जी तारण ठेवलेली असेट आहे त्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं, ते लोन किती रुपयाचं होतं, कितीला असेट विकली, हे सगळं इथं काढायचं आहे. मग बघा इथं लिहिलं आपण प्लांट अँड मशिनरी 1,00,000ला विकलेली आहे. इथे बघा प्लांट अँड मशिनरी 1,00,000 रुपयाला विकली आहे. बरोबर आहे. म्हणून इथे घेतलं बघा 1,00,000 रुपये. आता हे मशिनरी जेव्हा विकली आपण, तर ती तारण होती बँकेकडे. मग बँकनं काय केलं, आपलं अमाऊंट रिकवर करून घेतली किंवा बँकेला आपण त्याची अमाऊंट देऊन टाकली. मग किती लोन होतं बँकेचं, इथं बघा दिसतं आपल्याला की क्रेडिटर्स इन्क्लूड्स लोन. लोन अमाऊंट किती आहे, 80,000चं लोन आहे. ते लोन त्या ठिकाणी काय होईल, या मशिनरीमधनं रिकवर होईल. म्हणून 80,000 जर मायनस केले आपण, तर किती उरल बॅलन्स, 1,00,000मधनं 80,000 रुपये गेलेत. उरले किती हजार, 20,000. दॅट इज सरप्लस. याला काय म्हणायचं, सरप्लस. एवढी आपल्याला कॅश शिल्लक राहिली. 1,80,000ची होती प्लॅट अँड मशिनरी, ती 1,00,000 रुपयाला विकली होती, म्हणून इथे 1,80,000 घेतलं. ठीक आहे. आणि इथे घेतले 20,000 रुपये, कारण की आपल्याकडे 1,00,000 रुपये आता आहेत का, नाही. 1,00,000 रुपये नसतील तर त्यापैकी फक्त किती उरलेत आपल्याकडं, 20,000 रुपये उरलेत. कारण की आपण लोन जे काही आहे त्याचं पेमेंट केलेलं आहे, किंवा जे लोन होतं ते लोन तारण असल्यामुळे ते लोनची अमाऊंट त्या ठिकाणी रिकवर झालेली आहे. आता आपल्याला एवढी कॅश मिळाली. एकूण कॅश 7,96,000 रुपये मिळाले या ठिकाणी सगळ्या प्रकारची. ठीक आहे, ही कॅश. आता आपल्याला काय करायचं आहे, यामधनं काय करायचं आहे, हे जे पेमेंट आहे, पेमेंट साईडचे पेमेंट्स आपल्याला करायचे आहेत. कसे करायचे पेमेंट, आपण बघितलंय की एक काय आहे, ऑर्डर ऑफ पेमेंट आहे. सगळ्यांना पाठ केला असेल ऑर्डर ऑफ पेमेंट. काय काय आहे ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये, 1 ते 8 नंबर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत, बघायचे आहेत आणि त्या नंबरने पेमेंट करायचं आहे. मग पहिला जो सिक्वेन्स आहे आपला, तर तो काय असतो, लिगल चार्जेस असतो. काय असतो, लिगल चार्जेस. मग प्रॉब्लेममध्ये लिगल चार्जेस आहेत का, तर आहेत. मग इथे लिहायचं बाय लिगल चार्जेस. किती लिगल चार्जेस आहेत बघा, इथं दिले लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन अमाऊंट ₹2,000. मग ते डायरेक्ट काय करायचं, पेमेंट कोण टाकायचं, इथं लिहिले बघा 2,000 रुपये. नंतर 2 नंबरला काय सिक्वेन्स आहे आपला, लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. म्हणून इथं काय लिहिलं आपण, बाय लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. बघा सिक्वेन्स पाठ करायचं सगळ्यांनी. पहिले आपण जे व्हिडिओ त्यामध्ये घेतलेले आहे ऑर्डर ऑफ पेमेंट, तो सगळ्यांनी बघायचा आहे. त्याचप्रमाणे पेमेंट करायची आहेत. म्हणून 2 नंबरला आपला सिक्वेन्स काय आहे, लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. इथं घेतलं आपण बाय लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. आता रिम्युनरेशनवर ॲडजस्टमेंट बघायची कुठे आहे, मग ते आपल्याला बघेल बघा इथे दिसते, लिक्विडेटर्स रिम्युनरेशन वॉज फिक्स ₹2,000. एक आपल्याला कळालं, 1 नंबरचं आपल्याला कळालं की काय सांगितलंय, फिक्स. म्हणून मग इथे एक घेतलं आपण, 1 नंबर फिक्स. बरोबर आहे. किती घेतले, इनरला घ्यायचं, कारण की सगळं आउटरला आपण एकत्र दाखवू. म्हणून इनरला घेतले 2,000 रुपये फिक्स. नंतर पुढं काय म्हटलंय, प्लस, म्हणजे अजून आहे 2 नंबरला, प्लस 2% ऑन द सेल्स ऑफ असेट. म्हणजे जेवढ्या रुपयात जर असेट्स विकलेले आहेत तेवढ्या रुपयात तर अजून काय मिळणार आहे, 2% रक्कम मिळणार आहे. म्हणून लिहिलं आपण 2% ऑन सेल्स ऑफ असेट. आता किती रुपये असेट विकले त्यानं बघा, काय काय विकले त्याने. मग बघा इथे दिले आपल्याला त्यानं काय काय विकले, किती रुपयाला विकले. मग याची बेरीज करायची. लँड अँड बिल्डिंग कितीला विकली, 4,30,000 प्लस मशिनरी 1,00,000 रुपयाला, ऑफिस इक्विपमेंट 25,000ला प्लस खर्च आहे. स्टॉप करून प्लस करा, बेरीज करा त्याची.
फर्निचर 16,000 रुपयाला प्लस 1,40,000 रुपयाला स्टॉक विकला. नंतर डेटर्स 1,20,000 रुपयाला विकले आणि बिल्स रिसिवेबल 28,000 रुपयाला विकले आणि परत टायपरायटर्स 1,000 रुपयाला विकलं. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांची जर बेरीज आपण केली तर ती येते 8,60,000 रुपये. करून बघा सगळ्यांनी. ठीक आहे. मग आता 8,60,000वरती किती टक्के मिळणार आहे? 2% मिळणार आहे. म्हणून 2% जर आपण काढलं तर ते आलं 17,200 रुपये. हे आपण येणारला घेतलं. आता नंतर पुढे काय म्हटलंय ते बघायचं आपल्याला. बघा हे झालं प्लस सेल्स ऑफ असेटवर झालं. आता अजून काय म्हटलंय प्लस 4% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की अनसेक्युर्ड क्रेडिटर्स कोणते कोणते आहेत. बरोबर आहे. आता अनसेक्युर्डचा अर्थ काय सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितलेलं लास्ट लेक्चरला की अनसेक्युर्ड म्हणजेच की ज्यावरती तारण नाहीये असं क्रेडिटर्स म्हणजेच अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, किंवा असं देणं म्हणजेच त्यावरती तारण नाहीये त्याला म्हणतो आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आपल्याला क्रेडिटर्स तर माहिती आहे किती आहे. बरोबर आहे. आपल्याकडे क्रेडिटर्स आहेत बघा इथे बघितलं तुम्ही, जर क्रेडिटर्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत. ठीक आहे. मग किती क्रेडिटर्स आहेत तर 3,20,000 रुपयाचे क्रेडिटर्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत. पण यामध्ये ऍडजस्टमेंट आहे ती आपल्यासाठी महत्वाची असणार या ठिकाणी. आता मग बघा ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं आहे की सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लुड्स लोन. लोन कसं आहे सेक्युअर्ड आहे, याच्यावरती मिळणार आहे का? नाही. म्हणजेच हे यामधनं काय होईल मायनस होईल. म्हणजेच 3,20,000 रुपये जे काही आहे तर यामधनं पहिल्यांदा काय होईल 80,000 रुपये जे आहेत तर ते मायनस आपल्याला करावे लागतील, कारण की ते अनसेक्युअर्ड नाही आहेत. जर असतं तर आपण दिलं असतं. बरोबर. म्हणजे ऑलरेडी सेक्युअर्ड आहे कशावरती? प्लांट अँड मशिनरीवरती. बरोबर आहे. म्हणून याला आपल्याला अनसेक्युअर्ड म्हणता येणार आहे का? नाही. अनसेक्युअर्ड म्हणजे असं देणं आहे की त्याच्यावरती कुठलंही तारण आपण दिलेलं नाहीये, किंवा जे पूर्ण अनसेक्युअर्ड आहे त्याला सिक्युरिटी नाहीये असं म्हणजेच अनसेक्युअर्ड. मग 80,000 रुपयाचं जे काही क्रेडिटर्स मध्ये ऍड आहेत तर ते कसे सेक्युअर्ड आहे. बरोबर आहे. म्हणून त्याला अनसेक्युअर्ड म्हणता येणार नाही. म्हणून ते पहिल्यांदा काय करायचं आपल्याला मायनस त्या ठिकाणी करावे लागतील. मग करा मायनस 3,20,000 रुपये मधनं 80,000 रुपये मायनस करा. किती आले? 2,40,000 रुपये आले. बरोबर. किती आले? 2,40,000 रुपये आले. आता या 2,40,000 मध्ये काय काय आहे? अजून काय म्हटलं आहे की अनसेक्युअर्ड पण प्रेफरन्शियल पण क्रेडिटर्स आहेत 20,000 रुपयाचे. इथं म्हटले ना प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, पण ते पण कसे आहेत? अनसेक्युअर्ड आहेत. त्यावर पण द्यायचं आपल्याला. बरोबर आहे. म्हणजेच अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स जे आहेत प्युअरली ते किती आहे? 2,20,000 रुपयाचे आहेत. किती आहेत? 2,20,000 रुपयाचे. कारण की याच्यामध्ये अजून काय आहे? 20,000 रुपयाचे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण ऍड आहेत. पण ते पण अनसेक्युअर्ड आहे, त्यावर पण आपल्याला द्यायचंच आहे. परंतु आपण त्यांना वेगवेगळं काढून दाखवायचं आहे. म्हणून 20,000 वरती पहिल्यांदा द्यायचंय. म्हणून बघा खाली इथं लिहिलंय आपण 3 नंबरला 4% ऑन पेमेंट्स ऑफ प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. इथं खाली लिहिलंय 4% ऑन 20,000. मग याच्यावर 4% जर आपण काढलं तर किती आलं? 800 रुपये आलं. ठीक आहे. 800 रुपये आपण त्याला दिले. नंतर खाली 4 नंबरला आपण परत लिहिलं 4% ऑन पेमेंट्स टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युर्ड किती राहिलेत? मग 2,20,000 रुपये राहिले. 2,20,000 रुपये राहिलेत. बरोबर. मग त्यावरही आपण 4% दिलं, ते आलं 8,800. हे एकत्र दिलं तर चालेल 20,000 आणि 2,40,000 वरती 2,40,000 दिलं डायरेक्ट चालतं. पण आपण वेगवेगळं करून दाखवायचं, कारण दोन्ही पण कसे आहेत? अनसेक्युअर्ड आहेत. दोघांचं मिळून दिलं तरी चालेल, पण वेगवेगळं दाखवलं तरी ते चांगलं राहील. ठीक आहे. म्हणून आपण वेगवेगळं दाखवलं. म्हणून इथं आपण काय केलं, या 2,40,000 डायरेक्ट न देता काय केलं आपण 20,000 वर पण दिलं आणि नंतर 2,20,000 जे उरलेत त्यावरही दिलं. असंच करायचं म्हणजे आपल्याला मार्क एक जास्त मिळेल. ठीक आहे. मग आता हे सगळ्यांची बेरीज आपण काय करायची? आउटरला लिहायची आहे. मग सगळ्यांची बेरीज झाली 28,800. हे झालं आपलं लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. ठीक आहे. आता झाला सिक्वेन्स नंबर 2. आता आपल्याला सिक्वेन्स नंबर किती घ्यायचा आहे? 3. मग 3 काय आहे आपला ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये काय सांगितलंय 3 नंबरला? तर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. मग कॉस्ट ऑफ लिक्विडेशन आहे का प्रॉब्लेम मध्ये? लिक्विडेशन एक्सपेन्स आहेत का? तर आहेत. बघा इथं दिलंय लिक्विडेशन एक्सपेन्स वेअर ₹5,200. मग बघा इथं घेतलं आपण कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 5,200 रुपये. बरोबर आहे. हे झालं 3 नंबरचा सिक्वेन्स. नंतर 4 नंबरच्या सिक्वेन्स मध्ये काय आपलं ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये? तर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. मग बघा इथं घेतलं आपण 4 नंबरला बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. काय घेतलं? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स घेतलेत. आता आपल्याला किती प्रेफरन्शियल क्रेडिटर्स माहिती आहे किती हजार रुपयाचे आहे? तर आपल्याकडं दिलेले आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती हजार रुपयाचे आहेत? तर 20,000 रुपयाचे आहेत. आपल्याला माहिती आहे म्हणून पेमेंट त्याचं करून टाका. म्हणून इथं काय घेतलं आपण? बघा बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 20,000 रुपये. ठीक आहे. तर तुमचा 4 नंबरचा सिक्वेन्स. आता 5 नंबरला ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये काय आहे? तर डिबेंचर्स आहे. काय आहे? डिबेंचर्स.
म्हणून बघा इथं घेतलं आपण बाय 8% डिबेंचर्स. काय घेतलं? बाय 8% डिबेंचर्स. खालचं नाही लिहिलं तर चालतं, याचं काही एवढा महत्व नाही आपल्यासाठी. ठीक आहे, 8% डिबेंचर्स. आता 8% डिबेंचर्स जे काही आहे तर याच्यावरती आपल्याला बघायचं काय काय सांगितलंय किंवा प्रॉब्लेममध्ये काय दिलंय. तर पहिलं बघा, इथं जर तुम्ही बघितलं डिबेंचर्स इथं दिसतात तुम्हाला 8% डिबेंचर्स, 2 लाखाचं डिबेंचर्स आहे. पण खाली काय म्हटलंय की डिबेंचर इंटरेस्ट पेएबल आहे आणि ॲडजस्टमेंट पण आपण केलेली आहे किंवा टिपमार्क पण केलेली आहे. मग दोन गोष्टी या ठिकाणी आहेत. एक डिबेंचर्सवरचं इंटरेस्ट पण आउटस्टँडिंग आहे आणि डिबेंचर्सला व्यवसाय बंद पडल्यावरती डिले झाले पेमेंट करायला, अशा दोन गोष्टी असतात. दोघांचा इंटरेस्ट द्यायचा आहे. मग पहिलं आपण काय करू, डिबेंचर्स घेऊ, प्रिन्सिपल जी अमाऊंट आहे ती घेऊ. म्हणून बघायचं एक नंबरला आपण काय लिहिलंय डिबेंचर्समध्ये प्रिन्सिपल. काय लिहिलंय? प्रिन्सिपल 2 लाख रुपये, म्हणजे मुद्दल रक्कम 2 लाख रुपये आहे. नंतर 2 नंबरला काय लिहिलं, जे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे ते घेतलं. डिबेंचर इंटरेस्ट पेएबल अप टू 31 मार्च 2020 8,000 रुपयाचं, जे इथं आपल्याला सांगितले बॅलन्स शीटमध्ये. हे बघा, डिबेंचर इंटरेस्ट पेएबल 8,000 रुपीज हे घेतलं आपण. बरोबर आहे. आता नंतर अजून काय सांगितलं होतं त्याने की पेमेंट कधी झाले, सगळे जुलैला झाली ना पेमेंट, 1 जुलैला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पेमेंटला डिले झालं. मग जेव्हा पेमेंटला डिले होईल, डिबेंचर्सची वैशिष्ट्य काय आहे, डिबेंचर्स बॉरोइंग कॅपिटल आहे. जेवढं तुम्ही डिले करसाल तेवढं तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यावरती इंटरेस्ट एक्स्ट्राचं द्यावं लागेल. मग 31 मार्च 20 पर्यंत आपण दिलं होतं इंटरेस्ट. बघायचं लिहिलं ना, 31 मार्च 2020 पर्यंत 20 पर्यंत 8,000 रुपये दिलं आपण. बरोबर आहे. परंतु येवा थांबलं का, येवा त्याला हे पेमेंट मिळालं का, या दिवशी मिळालं का? नाही, ते कधी मिळालं, 1 जुलै 2020ला मिळालं. म्हणजे आफ्टर 3 मंथ्स मिळालं. बरोबर आहे. आफ्टर 3 मंथ्स जर मिळालं असेल तर ते 3 महिन्याचा इंटरेस्ट ते सोडणार नाही, ते 3 महिन्याचा इंटरेस्ट पण घेतील. म्हणून बघा इथं 3 नंबरला आपण लिहिलंय डिबेंचर इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स अप टू द 1 जुलै 2020. म्हणजेच मार्च ते जुलै पर्यंत जे काही इंटरेस्ट आहे ते पण त्यांना आपल्याला द्यावं लागेल. म्हणून आपण इथं 3 महिन्याचं इंटरेस्ट जे आहे तर ते काढलं. ते किती आलं, तर ते आलं 4,000 रुपये. ठीक आहे. 2 लाखावरती ते 4,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिलं त्याला. म्हणजे किती दिले, 2 लाख प्लस 8,000 प्लस 4,000. ठीक आहे. हे 4,000 सगळ्यांना कळालं कसे आले, तर हे आले 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. बरोबर. मग 8% 2 लाखावर जर आपण काढलं तर ते 3 महिन्याचं काढायचं आहे. 3 महिन्याचं किती येईल, ते येईल 4,000 रुपये. ठीक आहे. जर कारण असेल तर काढून बघा कॅल्क्युलेटरवरती. 2 लाखावरती 8%ने किती होईल एक वर्षाचं, 16,000 रुपये होईल. बरोबर. आणि 16,000 रुपये हे एका वर्षाचं आहे, तर 3 महिन्याचं किती, 6 महिन्याचं किती होईल, 8,000 रुपये होईल. आणि 3 महिन्याचं किती होईल, 4,000 रुपये होईल. बरोबर आहे. हे 4,000 रुपये इंटरेस्ट आपण ते घेतलं. अशा प्रकारे आपण डिबेंचर होल्डर्सला 2 लाख प्लस 8,000 प्लस 4,000 असे 2,12,000 रुपये आपण डिबेंचर होल्डर्सला त्याचं पेमेंट जे आहे तर ते केलेलं आहे. आता हे झालं तुमचं डिबेंचर होल्डर्सचं. आता पुढचा सिक्वेन्स आपला जो आहे तर तो काय आहे 6 नंबरला, तर तो आहे बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. काय आहे, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. इथं लिहिलं बघा आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आता किती अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहे आपण ऑलरेडी काढलेले आहे. किती आहे तर 2,20,000 रुपयाचे क्रेडिटर्स आहे. 2,40,000 मधनं आपण काय केलं, 3,20 मधनं 80 मायनस केले, उरले 2,40,000. 2,40,000 मध्ये काय होतं, 20,000चे प्रेफरन्स क्रेडिटर्स होते इथे सांगितले बघा, ते मायनस केले. आता उरलेले जे काही आहे ते प्युअरली कसे आहेत, अनसेक्युअर्ड आहे. मग उरले किती, 2,40,000 मधनं 20 गेलेत, उरले 2,20,000. ठीक आहे. मग हे झाले तुमचे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणून इथे घेतलं आपण 2,20,000 रुपये. ठीक आहे. ते पेमेंट केलं आपण. नंतर आता पुढे काय करायचं आपल्याला, पुढचा सिक्वेन्स काय आहे, 7 नंबरचा आपला प्रेफरन्स होल्डर्स आहे. इथं घेतलं बघा बाय प्रेफरन्स होल्डर्स. पण यावरती ॲडजस्टमेंट सांगितली आहे. काय ॲडजस्टमेंट सांगितली आहे बघा, प्रेफरन्स डिव्हिडन्स जो काही एरियर असेल लास्ट 3 इयरचा, लास्ट 3 इयरपासून त्याला डिव्हिडंड मिळालेला नाही. आणि आपल्याला काय करावं लागेल, त्याला मिळालं नसेल तर द्यावं लागेल. जेव्हा कंपनी बंद पडेल, जेव्हा आपण कॅपिटल परत करतोय, तर कॅपिटल परत करण्या अगोदर त्याचा जो काही एरियर्स आहे, थकबाकी डिव्हिडन्स आहे, तो त्याला त्याचा परत द्यायचा आहे. मग आता बघा किती टक्के रेट ऑफ डिव्हिडंड आहे, 8% रेट ऑफ डिव्हिडंड आहे प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. त्याला 3 वर्षाचं काय करायचं आपल्याला, 8%ने 2 लाखावर त्याला डिव्हिडंड द्यायचं आहे. मग किती येईल बघा, तर 2 लाखावर 8% जर आपण काढलं एक वर्षाचं, किती, 16,000 रुपये होईल. किती हजार रुपये होईल, 16,000 रुपये होईल. बरोबर, 16,000 रुपये. मग याला इंटू किती करायचं, 3, कारण किती वर्षाचा एरियर्स आहे, 3. मग बघा इथं घेतलं आपण बाय प्रेफरन्स होल्डर्स. एक नंबर लिहिला आहे प्रेफरन्स डिव्हिडन्स इन एरियर्स 8% ऑन 2 lakh into 3 years.
मग 1 वर्षाचं जर 16,000 रुपये असेल तर 3 वर्षात किती झालं? 16 त्रिक 48,000 रुपये 3 वर्षात झालं. नंतर 2 नंबरला काय त्याचं प्रेफरन्शियल कॅपिटल जे आहे ते पण द्यायचं आहे. मग इथं लिहिलं बघा 2 नंबरला प्रेफरन्शियल कॅपिटल किती आहे? 2 लाख रुपये. असे ज्याला आपण दिले 2,48,000 रुपयाचं आपण त्याला कॅश दिलेली आहे प्रेफरन्शियल होल्डर्सला. आता तरी आपल्याकडे कॅश शिल्लक आहे. मग आता शेवटी कोणाला द्यायची आपल्याला? शेवटी द्यायची आपल्याला 8 नंबरला इक्विटी शेअर होल्डर्सला. इथे घेतला आपण बाय इक्विटी शेअर होल्डर्स. आता या इक्विटी शेअरहोल्डरला द्यायचं आहे. पण इथं प्रश्न काय आहे? जसं कालच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं आपण, लास्ट प्रॉब्लेममध्ये एकच होतं इक्विटी शेअरहोल्डर्स. मग त्याला आपण देऊन टाकलं असतं. बरोबर आहे. आता आपल्याला काय बघायचं? पहिल्यांदा कॅश किती शिल्लक आहे. मग आपण जर बघितलं सगळं, जर आपण कॅल्क्युलेट केलं म्हणजे 7,96,000 मधनं हे सगळं मायनस केलं आपण, वरचे दिलेले जे अमाऊंट आहे, तर आपल्याला कॅश शिल्लक राहते 7,000 रुपयाची कॅश आपल्याकडे शिल्लक राहते. तर इथे दोघं असल्यामुळे आपल्याला काय करायचं, थोडंसं वेगळा विचार करावा लागेल. मग दोघांचं पेडअप पहिल्यांदा बघायचं किती आहे. ज्यावेळेस तुम्हाला 2 इक्विटी शेअर दिसतील, पहिल्यांदा काय बघायचं? पेडअप किती आहे याचं बघा. 80,000 आहे. म्हणजे जे 80 रुपये आहे. जे 4,000 लोक आहेत त्यांनी 80 रुपये दिलेत, आणि जे 6,000 लोक आहेत त्यांनी किती दिले? 70 रुपये दिलेत. दोघांना पहिले इक्वल करायचं. मग इक्वल कसे होतील? आता आपल्याला कॅश द्यायची आहे, घ्यायची आहे का नाही? आपण एका प्रॉब्लेममध्ये बघितलं मागच्या, घेताना आपण दोघांना इक्वल करायचं, इथं पण इक्वल करायचं आहे. आता हे इक्वल कसे होतील? किंवा दोघांचं पेडअप इक्वल कसे होईल? एकाला 80 रुपये दिलेत, एकाला 70 रुपये दिलेत. मग आता याला आपण जर 10 रुपये दिले पहिले, तर दोघांचं पेडअप कॅपिटल कसं होईल? इक्वल होईल. बरोबर आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? हे 4,000 लोक जे काही आहेत यांना 10 रुपये देऊन टाकावं लागेल. म्हणजे 80 मधनं 10 गेले, उरले 70 रुपये. म्हणजे इथं काय होईल? त्यांचं पेडअप काय होईल? 70 रुपये होईल. मग आता दोघांचं जर 70-70 झालं, मग दोघांना आपण इक्वल देऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? हे 4,000 लोक जे काही आहेत त्या लोकांना 10 रुपये द्यायचे आहेत. मग एकाला आपण 10 रुपये दिले 4,000 लोकांना. मग 4,000 इंटू 10 जर आपण केलं तर ते येईल 40,000 रुपये येईल. किती येईल? 40,000 रुपये येईल. बरोबर आहे. आता आपल्याकडे कॅश किती होती आपण बघितलं इथं. किती कॅश होती? 60,000 रुपये कॅश होती. त्यातलं आपण काय केलं? पहिले जे इक्विटी शेअर होल्डर्स आहे इथं बघा, इक्विटी शेअर होल्डर्स यांना किती दिलेत? तर यांना आपण आता पहिल्यांदा 40,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत किंवा दिलेत. आता 60 मधनं 40 गेलेत, किती राहिलेत? 20,000 रुपये उरलेत. आता 20,000 रुपये दोघांना द्यायचे आहेत. या 4,000 लोकांना पण द्यायचे आहेत आणि या 6,000 लोकांना पण द्यायचे पहिले. मग आता दोघांना पण द्यायचे 20,000 रुपये. आता 20,000 भागिले काय करावं लागेल? 20,000 रक्कम जी उरलेली आहे ती भागिले किती लोक आहेत? ते 4 आणि 6 म्हणजे 10,000 लोक आहेत. बरोबर आहे. मग 20,000 भागिले 10,000 किती रुपये आलं? 2 रुपये. किती रुपये आलं? 2 रुपये. म्हणजे आता प्रत्येक शेअरला अजून 2-2 रुपये मिळतील. म्हणजेच यांना अजून काय मिळेल? या 4,000 लोकांना अजून 2 रुपये मिळेल. पहिले 10 रुपये मिळाले होते. बरोबर आहे. पहिले 10 मिळाले प्लस अजून 2 रुपये मिळाले. म्हणजे एकूण किती मिळाले? 12 मिळाले. एकूण किती मिळाले? 12. मग आता 2 मिळाले. बरोबर आहे. 4,000 लोकांना 2 रुपये परत मिळाले. म्हणून 4,000 इंटू 2 किती झालेत? 8,000 झालेत. किती झालेत? 8,000 झाले. बरोबर. आता त्यांना एकूण किती मिळालेत? मग बघा इथं लिहिले 48. कसे मिळाले 48? काय आलं? 40 प्लस 8. पहिले 10 मिळाले इक्वल जेव्हा आपण केलं ते. परत जेव्हा इक्वल झाल्यानंतर प्रत्येकाला 2 रुपये मिळाले. त्यामध्ये पण त्यांना 2 रुपये मिळाल्यानंतर 8,000 रुपये मिळालेत. मग 40 प्लस 48, 40 प्लस 8, 48,000 रुपये त्यांना मिळालेत. आता उरले 6,000 लोक आहेत. यांना फक्त किती रुपये मिळालेत? 2 रुपये मिळालेत. म्हणजे 6,000 इंटू 2 रुपये पर शेअर त्याला मिळालेत. म्हणजे 6,000 इंटू 2 जर आपण केलं तर किती मिळालेत? 12,000. ठीक आहे. मग असं 60,000 रुपयाचं आपण उरलेली कॅश दोघांना वाटली. आता इथं फक्त लिहिताना व्यवस्थित बघा काय लिहिलंय. बाय इक्विटी शेअर होल्डर्स 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each, ₹80 per share, paid up to up at the rate 12 per share. याला किती मिळालेत? फक्त 12 रुपये पर शेअर मिळालेत. आणि इथं खाली लिहायचं 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each, ₹70 per share paid up आणि ॲट द रेट 2 पर शेअर्स त्यांना किती रुपये मिळाले? तर 2 रुपये पर शेअर्स फक्त त्यांना मिळालेत. बाकीचे त्यांना लॉस सहन करावं लागेल. याला काही इलाज नाहीये, कारण आपल्याकडे कॅश आता आहे का? नाही. सगळी कॅश आपल्याकडे जी होती, जे आपण काय केलं त्याचं पेमेंट केलं. शेवटी 60,000 रुपये उरलेत. 60,000 रुपये जे काही आहेत ते इक्विटी शेअरहोल्डर्सला आपण दिलेत. पण देताना आपल्याला लक्षात आलं की 2 प्रकारचे इक्विटी शेअरहोल्डर्स आहेत आणि दोघांचं पेडअप वेगवेगळं आहे. मग पेडअप जेव्हा वेगवेगळं असेल तेव्हा त्यांना इक्वल करायचं आहे. इक्वल कसे होतील? ज्याचं 80 रुपये आहे त्याला 10 रुपये दिल्यानंतर ते इक्वल होईल. म्हणून त्याला पहिल्यांदा 10 रुपये द्यायचे. नंतर 10 रुपये दिल्यानंतर जे काही कॅश उरली तर ती कॅश मग दोघांना इक्वल द्यायची आहे. मग दोघांना 20,000 लोकांना 20,000 रुपये जे काही आहे
10,000 लोकांना आपण दिलेत. म्हणजे प्रत्येकाला परत आपण 2-2 रुपये दिलेत. पहिले 4,000 लोकांना 10 रुपये दिलेत आणि परत 10,000 लोकांना परत 2 रुपये दिलेत. अशा प्रकारे आपण काय केलंय, या ठिकाणी इक्विटी शेअर त्याची जे काही अमाऊंट उरलेली होती किंवा ती वाटलेली आहे. आता याच्यापुढे त्यांना कुठलीही कॅश मिळू शकत नाही, कारण आपण या ठिकाणी आता प्रॉब्लेम आता क्लोज करतोय. आता मग बघा इकडं 7,96,000 7,96,000 रुपये म्हणजे जेवढी कॅश आली होती आपल्याकडं तेवढी आपण काय केली, कॅश वाटून टाकली किंवा याचं पेमेंट केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम काय करायचा असतो, सॉल्व्ह करायचा असतो. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. धन्यवाद.